बाळासाठी बघा मस्त असा फ्रॉक आणला होता. तेही पिंक कलरचा, जास्त मुलींचा आवडता कलर. बांगड्या आणल्या होत्या कारण त्याला बाळाला भरपूर पैंजणची जोड आली आणि त्याच्या पप्पाने पण मनगट्या ते आणल्या होत्या. तर बाळ पण जागा झालं बघा, किती क्यूट क्यूट दिसतंय, किती एन्जॉय करायला लागली कारण आजीनं फ्रॉक आणला आहे. मस्त आमचं खरं बाळामध्ये किती टाईम कसा गेला तो सुद्धा समजत नव्हता कारण ती जागी झालती आणि सारखं इकडून तिकडून कोण नाही कोण घेत होतं आणि तीही रडत नाही. त्यामुळं काय, मग आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी कार्यक्रमाला, यात्रा पण होती. मग म्हटलं चला बहिणीला कपडे तर थोडे धुऊ लागूया. मग काय, हे बारकं आरव जसं करेल तसंच करायचं बघा, लई आगाऊ आहे. कारण आरवनं जशा उड्या मारेल तसं, आणि आरवनं त्याच्या अंगावर पाणी टाकलं का तोही टाकायचा, तो काही कमी नाही. बहीण लगेच मग कपडे धुवायला लागली का लगे कामाला लावलं बघा. खरंच ज्याचं करावं बरं ती म्हणते माझंच खरं. कारण कपडे धुऊ लागावं म्हटलं तर लगी म्हटली जावा लसणाचा बाप्पा भरलाय का बघून येवा. कारण काही तर मया लावून लसूण न्यावं लागते हो गावरान. कारण गावरान लसणाने भाजी पण खरंच टेस्टी येते. म्हणून काय, 1-2 पेंड्या आणू पण आली होती मला मदत करायला, तर काय केलं हिनं, ढुंबाच फोडून ठेवला. मावशी वगैरे ओरडल कोण तर म्हणून त्याला पॅक करत बसले. मग जिकडं पाणी गेलं नव्हतं तिकडं आम्ही हे करत होतो, कारण आता ऊन जास्त पडते तर लगेच सुकते आणि त्यांच्या कामाच्या ह्याच्यातून थोडं लावायला लेटच होतं आहे. मग गेल्या वर्षी लावलेला मला दिलं तर, कारण दरवर्षी देते, कारण माझ्या बहिणीला आत्याच्याच घरी दिले बघा. मस्त खरंच गावाकडे गेलं का दिवस कसा पटकन जातो आहे समजत नाही. आणि माझी बहीण दिवसभर कामात असते बघा बिझी, कारण डाळिंबीच्या बागायत. हा बघा पाणी बंद केलं आहे तर काय अजून काढाच म्हणून बसला होता रडत. पूर्ण कपडे भिजवले तरी पण त्याला काय मन समाधान झालं नाही, नाकातून शेंबूड गळते तरी त्याचं चालूच होतं. मग बाबांनी काढले होते चिंचा, मग म्हटलं चला मस्त एन्जॉय करू, कारण ह्या गोष्टी तर आपल्याला गावाकडंच भेटतात. कारण दारातच झाड आहे बघा, खूप मोठं झाले. कसं आहे टाईमपास तर एवढा होतो काही सांगूच नका. ही माझ्या बहिणीची मुलगीनं बारक्याला एवढं शिकवलं आहे की कोणतीही गोष्ट सगळ्या गोष्टी खाते. बाळ पण उठलं होतं दुपारी, आणून आमचे सगळे कपडे भिजवून ठेवले होते. आरवला चिंचा भेटल्या नव्हत्या कारण त्या बारक्यानं घेऊन दिल्या नव्हत्या म्हणून लागला होता रडायला. मग आम्हाला जायचं होतं म्हणून आम्ही तयार होऊन बसलो होतो. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. आता आलाच व्हिडिओ पाहिला तर एक लाईक, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून जावा. चला तर बाय, पुन्हा भेटू. कमेंट करायला विसरू नका.